आता अलीकडं एक किस्सा आहे, आपल्या जिल्ह्याशी संबंधित नाही, पण त्याचा योगायोग आला तर तो योगायोग समजा. एका शाळेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गेले, त्यांनी अचानक सरप्राईज व्हिजिट केली आणि मग शिक्षक गडबडून गेले. एका वर्गावर जाऊन त्यांनी विचारलं की काय चालू आहे. त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा धडा चालू आहे, की शिवाजी महाराजांचं चॅप्टर चालू आहे. ते पण विचारू का काही प्रश्न, त्यांनी विचारा. पण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विचारलं की चला मुलांना सांगा शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला. मुलाने हात वर केले, तसा हा मुलगा हात वर केला. कधी झाला सांग. एकदम राईट. आता याच पद्धतीने दुसरा प्रश्न विचारला त्यांनी. ठीक आहे, शाबास म्हणले. आता शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. पोरं गडबडली. पण शिक्षक गुरुजी हुशार होते. गुरुजी थोडं बाजूला उभा राहिले आणि त्यांनी खिशातल्या चाव्या काढल्या आणि अशा दाखवल्या. त्यातले काही मुलं, तसा हा मुलगा चॅप्टर आहे, मुलांनी ओळखलं. मला सर मी सांगू. ते म्हणजे सांग. ते म्हणला शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात. मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने दुसरा प्रश्न विचारला. बरं वा, छान म्हणले. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. छान. कोणत्या किल्ल्यात झाला. दुसऱ्या मुलाने हात वर केला. मी सांगू का. ते म्हणले सांग. मला शिवाजी महाराजांचा जन्म गुरुजींच्या किल्ल्यात झाला. अशा पद्धतीनेही काही किस्से होत असतात. आणि म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षकांनी अभ्यास करणं, शिक्षकांनी अभ्यास करून मुलांना शिकवणं. कारण शेवटी बघा, आम्ही बातमीदार आहे, तिथे 20-22 वर्ष काम केलं. ताईने अर्धा तास 1 तास भाषण केलं, तर नेमकी बातमी काय आणि लोकांना संदेश काय दिला पाहिजे ते जर मला कळालं नाही तर बातमीदार जे होते. आणि म्हणून बातमी तशी कळणं आवश्यक आहे, तसं शिक्षकांना विद्यार्थ्यांमधला गुण कळणं आवश्यक आहे. आणि आपण सर्व शिक्षक जे आहेत हे पारखी आहात असं मी सुचवतो. आणि म्हणून आपल्या हातून या जिल्ह्यामध्ये चांगले विद्यार्थी घडण्याची प्रक्रिया सुरू आहे, ती अधिक गतीने व्हावी यासाठी हा पत्रकार संघाचा उपक्रम आहे.